एकूणच एकदा एकच वैध नाम निर्देशन पत्र जे प्राप्त झालेले आहे त्यानुसार श्री सूर्यवंशी चंद्रकांत यांचं वैध उमेदवार म्हणून पुण्याचे एकदा मी घोषणा करीत आहे. मी श्री सूर्यवंशी चंद्रकांत यांची महापालिका सांगली मिरज कोकण यापदी निवड झालेली आहे असे सर्व 78 नगरसेवकांचा सर्व नेत्यांचा आभार मानतो. कुपवाडमध्ये महत्वाचं म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न मुबलक पाणी द्यायची व्यवस्था महापौर उपमहापौरांनी मिळून पाण्याची व्यवस्था या पद्धतीने चालू आहे. कुठं कमी आहे कुठं जास्त आहे तर जास्तीत जास्त पाण्याची व्यवस्था करण्याची माणसांचा आहे. त्याचबरोबर आमचे नेते शेखर आमदार साहेब, मकरंद देशपांडे साहेब, सांगलीचे आमदार सुरेंद्र गाडगे, त्यांचे आमदार आपले ठाणे, आमच्या कोर्पोरेशनचे सर्व सदस्य, पाटील आणि आमच्या कुटुंबातील सदस्य सुरेशभाऊ पावती यांनी आमच्या महापौर पदाच्या निवडीमध्ये आग्रह भाग घेऊन आम्हाला सर्वांना करण्यात असेल किंवा आमचे आज लाभली आभार आहे. आणि इथून सांगलीमध्ये कोणचा राज्या केंद्रात आमची सत्ता आहे महायुतीची. तर सर्व घटकांना समजून घेऊन आम्ही सर्व सांगलीमध्ये कोणचा विकास कसा करता येईल, राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त प्रमाणात निधी आणून सांगलीचे काही उर्वरित प्रकल्प आहेत, काही उर्वरित काम आहेत, हे सर्व मार्गी लावण्याचा आमचा सर्वांचाच मानस आहे. त्यामुळे सर्वजण मिळून आम्ही एकजुटीनं चांगलं काम करून येत्या 5 वर्षात सांगलीचा चेहरा मला बदललेला असेल एवढीच मी तुम्हाला सर्वांना गाईड पाहिजे. याबद्दल प्रशासक होतं प्रशासनावर आणि आमचा गटनेता आणि सभागृह भारतीय जनता पार्टीचा संजय मावटे हा आम्ही आज त्याच्या अगोदर प्रशासक होता. प्रशासनावर तुमची बऱ्याच वेळा नाराजी दिसून आलेली आहे. प्रशासनाला हाताशी धरून तुमची कामं असतात काय? विकास कामात एक तडजोड केली जाणार नाही. प्रशासन आम्हाला विकास कामात मदत करेल अशी अपेक्षा आहे. त्यांना संदर्भ घेऊन प्रशासनाने नगरसेवकाची आपली गाडीची चाकायची व्यवस्थित
काळी खणाचा विषय आहे, काळी खण शुद्धीकरणाचा विषय आहे. तिथं बघा प्रदूषणाचं पाणी सुद्धा चेक केलेलं आहे. आता आज आम्ही निवड झाल्या त्याची माहिती लगेच आजच किंवा तुम्हाला उद्या कळवू. काय करायचं आमचे बिनविरोध मला वाटते सांगलीच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौर बिनविरोध झालेला आहे आणि सर्व 78 नगरसेवकांना संघ घेऊन आम्ही तिन्ही शहराचा चांगला विकास करण्याची आमची मागणी आहे. काय विकास कामे काय असणार आहे, कशावर तुम्ही शहराचा बंद केला आहे? स्वच्छता प्रमुख विषय आमचा असणार आहे की स्वच्छतेचा असणार आहे. दुसरी गोष्ट राहिलेली पेंडिंग प्रकल्प काय झाले असतील ते आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही चांगली शहरात शिक्षण केलेला असल्यामुळे तुम्ही विरोधकांना आपल्या सोबत घेणार आहे. आणि आता 78 नगरसेवक आम्ही एकत्र आहोत. सर्वांची मानसिकता हीच आहे की सांगलीचा विकास करण्याचा सगळ्यांचा विकास करायचा. त्यामुळे कोण विरोधात आम्ही सर्वांना संघ घेऊन 78 नगरसेवकांना घेऊनच सांगतो. महापौरची निवड झाली. महापौर म्हणून भारतीय जनता पार्टीचे पैलवान धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली आणि उपमहापौर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन मगदूम यांची निवड या ठिकाणी झाली. विशेषतः म्हणजे ही बिनविरोध निवड झाली. सर्व 78 नगरसेवकांनी या ठिकाणी या दोघांच्यावर विश्वास दाखवून आज यांची निवड बिनविरोध केली. सांगलीच्या इतिहासामध्ये मला असं वाटतं की पहिल्यांदाच हा पायंडा पाडला गेला की विकासाच्या मुद्द्यावर आपण या ठिकाणी काम करू. गेले अनेक दिवस महापालिकेमध्ये प्रशासकाचं राज्य होतं. आता लोकनियुक्त राज्यकारभार चालू होणार. लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत, पाणी पुरवठा, स्वच्छता आणि या शहरामध्ये भेडसावणारा दिव्यांचा प्रश्न, या प्रामुख्यानं आमची मंडळी यामध्ये लक्ष घालतील. मी यावेळी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेब, या शहराचे आमदार सुधीरदादा गाडगीळ, मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिसभाई नायकवडी, माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही युतीमधली सत्ता या महापालिकेमध्ये आलेली आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या शहराचा विकास त्या ठिकाणी होईल. मला विशेषतः या ठिकाणी उल्लेख करावा लागेल की या राज्याच्या नूतन उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचा सुद्धा फार मोठा पाठिंबा या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे. त्यामुळं जी प्रलंबित अनेक वर्षाची कामं आहेत, या कामं आम्ही या महायुतीच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करू. देशात महायुती, राज्यात महायुती आणि आता महापालिकेमध्ये सुद्धा महायुती, या तिन्हीच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये चांगला विकास करू आणि हे दोन पदाधिकारी नक्कीच या शहराच्या विकासामध्ये लक्ष घालतील, मला या ठिकाणी खात्री आहे. महायुतीचे महापौर आणि उपमहापौर यांची निवड झाली. त्याबद्दल सर्वच दोन्ही पक्षांच्या नेत्यांचं मनापासून आभार मानतो. गेले 3-3.5 वर्ष या सांगली शहरानं प्रशासकाचा काळ दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.